नमस्कार मंडळी. अरे जेवण नको. राहू दे कट करते. तर नमस्कार मंडळी, वेलकम टू डिअर भंडारीज. तर परवा आहे 27 तारीख आणि आपल्या लाडक्या गणरायाचा उद्या आहे. उद्या आहे 27 तारीख, परवा नाही. नमस्कार मंडळी, वेलकम टू डिअर भंडारीज. तर आज आहे 26 तारीख आणि उद्या आहे 27 तारीख. तर 27 तारीख म्हणजे गणपती बाप्पाचं आगमन होणार उद्या, पण आम्ही आजच आगमन करणार कारण की आम्हाला ते सगळं सेटअप वगैरे करावं लागतं, लाईटिंग वगैरे गणपती बाप्पा बसून डेकोरेशन वगैरे सगळं बघावं लागतं. तर त्या कारणाने आम्ही आज अगोदरच्या दिवशीच गणपती बाप्पा आणणार. तर आम्ही सगळं आता ते पप्पा आहेत, तर आम्ही चाललो आता आमचं कुलवेला तिथे आमचं स्टुडिओजमध्ये ते गणपती बनतात. तिथे आम्ही ऑर्डर दिलेली 2 महिन्या अगोदर. तिथे आम्ही गणपती बुक केलेला, सो तिथूनच आणणार आहे आता. तर पाहत राहा पुढे असं काय आम्ही कुठून आणतो, कसं जातो ते पण दाखवतो. सगळं मजा येणार आहे या ब्लॉगमध्ये मला. पाहत राहा. बस 2 होत्या, पण ते व्लॉगच्या कसं काय बोलायचं ते आमचं इंट्रो मध्ये 3-4 बस निघून गेल्या, आता एक पण बस नाही पाठी. तो बस नव्हती तिथे मला दाखवलं. बस नव्हती तर आता एक काका भेटले आम्हाला, ते ओळखीचे होते आणि आम्ही बस स्टॉपच्या बाजूला जस्ट SS स्टुडिओ करून एक स्टुडिओ आहे, खूप फेमस स्टुडिओ आहे. आम्ही तिथे आलो, डेकोरेशन तिथे पण गणपती बाप्पा बसला, तिथे डेकोरेशन पहा. उत्तम आता गाडी आली आता निघाले पप्पा आणायला. सगळं दाखवतो पिकअप केलं आम्ही. जस्ट पोचतोय त्या वर्कशॉपच्या इथे, जिथे गणपती बाप्पा आहे. आता जरा बघूया, तिथे जरा फिरूया, जरा कव्हर करूया. कारखाने दाखवतो, कारखाना त्याच्यामध्ये सगळे बाकी पण दाखवतो. मत घे बस बसायला पाय ठेवून जागा पण मिळेल. आधी पुढे घेते चालेल, एवढे पाय ठेवून जागा मिळेल. तिथं माझी एक जण बसू शकता. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर आम्ही आता निघाले बाप्पाला घेऊन घरी आणि आमचा बाप्पा बघा इथे
घरी गेल्यावर थोडं आठवण थोडं दाखवलं तुम्हाला कसं काय करते ते. स्टे ट्यून. डॅडी हाय. हॅलो गाईज. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. सवी हे काढू ना थोडं खाली घ्या लेवलला घ्या. गणपती बाप्पा मोरया. उंदीर मामा की जय. फिलिक्स मामा की जय. फिलिक्स आहे का? फिलिक्स फिलिक्स मामा की.
गणपती बाप्पा मंगल मूर्ती. हॅलो बाप्पा बाप्पा गणपती बाप्पा मंगलमूर्ती उंदीर मामा की जय. फिलिंग्स बॅग खाली बस. इथे माझ्याकडे इथे बाबू इथे. बाप्पाला इथे का बघताय? मी काय बोलते तू तो बोलतोय ना ते आयुष तिकडे टोपराच घे फक्त, आम्हाला दे थोडं. असं पण होऊ शकतं ना. अरे मग याच्यावर मारशील तू पागल आहे का रे? कुठं नाही येते याच्यावर मारशील ना. आणि मी खाली टाकून टाकायचं आहे तेव्हा दिसेल ना. मला वाटलं फाडतं. अजून डेकोरेशन झालंच नाही आमचं. मी पण वेडीच आहे. हे यार हे सगळं नको. चला ठीक आहे. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया उंदीर मामा की जय. हळू 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 काम कर मी जरा. दे. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. सेंटर बघ, सेंटर बघा. ए असते काय सेंटर कोण? सेंटर का? लांब उभं. काय पण खातो कुत्रा. कुत्रा नाही फिलिक्स ते बघा दुर्वा खातोय. बाप्पाचा दुर्वा खातोय. सध्या आता प्राणप्रतिष्ठान पूर्ण झाली, पूजा वगैरे आणि आरतीसुद्धा झाली. पण आरतीचा आम्ही म्हणजे ब्लॉग काढू नाही शकला कारण की खूप कमी जण आता सध्या अजून सगळे आंघोळ करत आहेत. तर आता इथे उपस्थित मंडळी तुम्हाला दाखवतो कोण कोण उपस्थित आहे इथे. जरा बघा त्यांच्याकडून ऐकून घ्या काय बोलतात ते. हाय, तर मी विशाल जेडीचा मामा आणि सर्वांचं स्वागत आहे ह्या ब्लॉगमध्ये. आणि आजचा दिवस म्हणजे एक प्रसन्न वातावरण आणि खूप व्यवस्थितरित्या आणि चांगला आपला विधीनुसार आपली इथे पूजा आज होते गणपती बाप्पाची. मोस्टली काय असतं की ब्राह्मण आपल्याकडे अवेलेबल नसतात, पण आमचे हे ब्राह्मण आहेत भाऊजी, तेच नेहमी पुस्तक आहे आणि एक विधी जी जशी विधी आहे प्रॉपर त्या विधीच्या प्रमाणे आता आपली प्राणप्रतिष्ठा करतो. इथे बघाल तर आपली आज आमच्या आजी बघा मस्त नवीन कोरी करकरीत साडी बघा, नवीन साडी घालून आज बाप्पाच्या आगमनासाठी उपस्थित आहेत आणि या प्रसन्न वातावरणामध्ये देवाचा लाभ घेत आहेत. आणि बघाल तुम्ही इथे आपलं बाप्पा आता इथे विराजमान होत आहेत आणि
हे बघा, हे आमचे भटचे आहेत, ते नेहमी व्यवस्थितरित्या पुस्तकाच्या नुसार एकदम विधी जशी विधी पाहिजे आणि प्रॉपर 1-1, 2-2 तास प्रॉपर विधीनुसार गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करतात आणि व्यवस्थितरित्या. आणि हा नेहमीच मान असतो आमच्या मोठे काकांचा नेहमीच, की ते नेहमीच गणपती बाप्पाची नेहमीच त्यांना तो मान दिला जातो. आपला जेडी नेहमी आपला जेडी आता सध्या चालू केलं आहे त्यांनी, तर ओला डिअर वन डायरी आम्ही डिअर डायरी तर मोस्टली जेडीच असतो नेहमी बोलायला, पण दीदी पण असते, जेडी पण असतो वरती आहे. हा वरती आहे. तर सर्व आता कसं एकत्र जेवणाचा पण प्रोग्राम असतो. आणि एक चांगली गोष्ट आहे इथे आपल्या परिवारामध्ये की पूर्ण माने परिवाराचा गणपती आपल्या इथे बसतो आणि सर्वजण इथे येऊन गणपतीसाठी जे पण काही मदत करता येईल, जेवणाची बोला, त्यानंतर छोटी मोठी काही मदत करता येईल ती सर्व मदत करतात, एक एन्जॉय करतात. आणि हे 10, 7, 8 दिवस गणपतीचे असे निघून जातात की म्हणजे कळतच नाही. नुसते खेळीमेळीत आणि लहान आपली पोरं आहेत, मस्त काय ना काय छोटे मोठे गेम चालू असतात आणि नेहमीच सगळं पाहायला भेटेल. सर्व पाहायला भेटेल. आता हे जे ब्लॉग जे बनवणार आहेत त्याच्यामध्ये हे सर्व पाहायला मिळतील. तोपर्यंत आपण गणपती बाप्पा मोरया बोलूया आणि आता सध्या आपण इथेच थांबूया. काजू आला कल्या चांगल्या पाडा येणार नाही ना त्याच्यात बोललेला येणार बोलली म्यूट करा जाऊ दे. छान आहे. राहू द्या त्यानंतर करू. चला आला वाव वाव बाप्पाच्या नेहमीसाठी आम्ही 31 मोदक बनवतो फक्त बाप्पासाठी आणि उरलेल्या बोल ना. हाय गाईस बोल हाय गाईस, मी मोदक बनवते. बोलणार आहे मामी. काय आहे आता आम्ही आहोत बॉम्बेला टेरेसवर आहोत. दिस इज कॉल्ड मोदक. अभी एक खोलता है हम लोग. आणि ते एकदम भारी आहे. ते तुला तिथे रिव्हरवरती बसून माझ्याकडे काही नाही ना, कपडेच नवीन आहेत फक्त. वरती नाहीये, हे कडालायच आहे. दीदी गप्पत राहिली बोलायची. तिला इन्सिक्युरिटी वाटते. वरती मोदक बनवत होते आणि कॅमेरा चालू केला
रील बनते तर गाईज आता ऑलमोस्ट वाजले 12 आणि सगळ्यांची तोंड बघून आम्हाला वाटत नाही आज कोण नाईट मारणार, कारण की सगळे दमलेत. आज खूप कामं होती, फर्स्ट डे होता आज. तर आज तुम्ही सगळा ब्लॉग बघू शकता काय काय आम्ही केलं आहे आज. आणि आज खूप पाहुणे आले घरी, आमचे कझन्स लोक पण खूप जण आले, सगळे भेटलो आज. त्यातलं थोडं खूप मी शूट मस्ती केले. केली, हां, खूप प्लॅनिंग पण थोडं केली plan. फ्युचरसाठी की इथे जाऊ तिथे जाऊ फिरायला. त्याचे पण ब्लॉग कधी बनवू गेलो तर बघू. आणि आम्ही मग आता हा ब्लॉग इथेच एंड करतोय. बाय.